नसरापुरात चिमुरडीवर अत्याचार करून आणि त्यानंतर तिची हत्या करून गोठ्यातून बाहेर पडलेल्या त्या नराधम सैतानाच्या खांद्यावर एक गाठोडं होतं म्हणे। सीसीटीव्ही फुटेजमध्येही त्याच्या खांद्यावर एक भलं मोठं गाठोडं असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे। आता पोलिसांना प्रश्न पडला आहे की काय होतं त्या गाठोड्यात? आरोपीनं गुन्ह्यात वापरलेले रक्तानं माखलेले कपडे की गुन्ह्यासाठी वापरलेलं हत्यार? काय होतं त्या गाठोड्यात? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। सैतानाच्या खांद्यावर पापाचं गाठोडं, त्या गाठोड्यात दडलंय तरी काय? नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता एलएस मराठी। 1 मे रोजी नसरापुरात भीमराव कांबळे या नराधम थेरड्यानं एका चिमुरडीला गोठ्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केला। इतक्यावरच तो थांबला नाही, तर त्यानंतर तिची हत्या करून तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून तिथून पळ काढला। गोठ्यातून पळ काढताना त्याच्या खांद्यावर एक भलं मोठं गाठोडं असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलंय। हे गाठोडं नक्की कशाचं होतं? त्यात काय होतं? आणि त्या गाठोड्याचा या गुन्ह्याशी संबंध काय? हे कोडं उलगडण्याचं मोठं आव्हान आता पुणे ग्रामीण पोलिसांसमोर उभं ठाकलंय। आरोपीला विशेष न्यायाधीश MG चव्हाण यांच्या न्यायालयात सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रत्यक्ष हजर न करता VC द्वारे हजर करण्यात आलं। पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी भीमराव कांबळे हा गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढताना दिसतोय। मात्र यावेळी त्याच्या खांद्यावर एक भलं मोठं गाठोडं असल्याचंही दिसून येत आहे। आरोपीनं गुन्ह्यात वापरलेले रक्तानं माखलेले कपडे किंवा गुन्ह्यासाठी वापरलेलं हत्यार त्या गाठोड्यात दडवलं तर नव्हतं ना? गुन्ह्याशी संबंधित महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्यासाठी त्यानं हे गाठोडं कुठं दडवून ठेवलंय का, याचा शोध पोलिसांना घ्यायचा आहे। प्राप्त शवविच्छेदन अहवालानुसार चिमुकलीच्या शरीरावर बोथट आणि टणक हत्यारानं वार केल्याचं निष्पन्न झालंय। आरोपीनं हे हत्यार नक्की कोणत्या दुकानातून खरेदी केलं किंवा ते कुठून मिळवलं? त्याच्या खांद्यावरच्या गाठोड्यात हेच हत्यार होतं का, याची सखोल चौकशी करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी केली। अखेर न्यायालयानं या घटनेचं गांभीर्य ओळखून आरोपीच्या कोठडीत 12 मे पर्यंत वाढ केली। एकूणच काय तर गुन्हा करून गोठ्यातून पळ काढताना त्या सैतानाच्या खांद्यावर दिसत असलेल्या त्या गाठोड्यात काय दडलंय हे पोलीस तपासात निष्पन्न होईलच, पण त्यानं यापूर्वी केलेल्या अत्याचारांच्या गुन्ह्यांचं पाप त्याच्या सोबत फिरतयच की? खांद्यावर टाकून खुशाल हिंडणाऱ्या या सैतानाचं हे गाठोडं नुसतं गाठोडं नसून ते त्यानं आतापर्यंत केलेल्या पापांचं गाठोडं आहे असंच म्हणावं लागेल। तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा एलएस मराठी फक्त।